विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे। त्यातच या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीची ने-आण कामासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग सज्ज झालाय। ठाणे जिल्ह्यात 19 आणि 20 नोव्हेंबर या 2 दिवसांसाठी निवडणूक विभागाने 103 एसटी बसची बुकिंग केली आहे। तसंच ठाणे ग्रामीण पोलिसांनी 10 बस बुकिंग केल्याने 113 बस निवडणूक कामकाजासाठी धावणार आहेत। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांचे परिवहन विभाग असल्याने ही संख्या कमी असल्याचं संबंधित विभागाने सांगितलं। जर मागणी झाल्यास एसटी बस उपलब्ध करून देण्याचा निर्धारही एसटी महामंडळाने व्यक्त केलाय। ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा विभागलाय। या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 18 मतदारसंघ आहेत। तसंच जिल्ह्यात ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर अशा एकूण 6 महापालिका आहेत। त्या महापालिकांच्या परिवहन सेवा कार्यान्वित असल्याने त्यांच्याही बसेस आहेत। ठाणे महापालिका परिवहन सेवा समितीच्या एकूण 173 बस निवडणूक कामकाजांसाठी 19 आणि 20 नोव्हेंबर या 2 दिवसात ठाणे महापालिकेच्या हद्दीतील 2 मतदारसंघात धावणार आहेत। यामध्ये 105 टीएमटी बस ठाणे शहर तर 68 बस कोपरी पाचपाकडी या मतदारसंघासाठी दिल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 72,29,339 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आजपर्यंत जिल्ह्यात 19,74,00,000च्या रोकडसह 32,05,00,000ची मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील 2 दिवस कसून तपासणी केली जाणार आहे। जिल्ह्यातील 6,955 मतदान केंद्रांवरील सर्व तयारी झाली असून 10,935 पोलीस आणि 24 केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्याही तैनात झाल्यात। मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला असून मतदारांनी आपलं नाव तपासून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अशोक शणगारे यांनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये 244 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सर्वात जास्त उमेदवार हे कल्याण पश्चिम मतदारसंघात तर सर्वात कमी 7 उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत। ठाणे, डोंबिवली, कोपरी पाचपाकाडी, शहापूर, मुरबाड यामध्ये 9 पर्यंत उमेदवार आहेत। सर्वाधिक 5,45,000 मतदार हे ओवळा माजुळा मतदारसंघात असून सर्वात कमी म्हणजेच 2,83,937 मतदारसंख्या ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात आहे। जिल्ह्यात 38,45,042 पुरुष आणि 33,82,882 स्त्री मतदार असून 1,603 तृतीयपंथी मतदार आहेत। 56,976 मतदार हे 85 वर्षांवरील असून 38,149 दिव्यांग मतदार आणि 1,72,981 हे पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे। प्रत्येक मतदारसंघात एक युवक, एक महिला आणि एक दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत मतदान केंद्र चालवला जाणार आहे। सर्वाधिक 518 मतदान केंद्र हे मुरबाड आणि 260 मतदान केंद्र हे उल्हासनगरमध्ये आहेत। मुबलक प्रमाणात वोटिंग मशीन उपलब्ध असून 30,868 निवडणूक कर्मचारी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं। महापालिका क्षेत्रातील 5,378 मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील 659 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या जयंतीदिनानिमित्त नौपाडा येथील बेघर निवारा केंद्रातील गरजू आणि निराधार लोकांना ब्लँकेट आणि जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्राजक्ता शिंदे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक, प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, ठाणे लोकसभेचे समन्वयक प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, प्रकाश मांडवकर, मनोज दुबे, दीपक ठक्कर, बाळा घाट, अंकुश चिंडालिया, प्रवीण खैरालिया, शिवसेनेचे सचिन चव्हाण, अमोल गांगुर्डे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलासवासी सचिन शिंदे यांनी 35 वर्ष निष्ठेनं काँग्रेस पक्षाचं काम केलं। सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। प्रत्येकाला हवाहवासा वाटणाऱ्या सचिनजी यांची जयंती साजरी करावी लागते हेच दुःख मनात आहे, परंतु त्यांनी सुरू केलेल्या समाजसेवेचा वसा त्यांच्या पत्नी पुढे घेऊन जात आहेत, याबद्दल त्यांच्या पत्नीचं कौतुक वाटतं, असंही काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रभाकर सावंत आणि राहुल पिंगळे यांनी यावेळी सांगितलं। आज आपण बेघर लोकांना ब्लँकेट वाटप केलं, काय सांगाल? काँग्रेसचे ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे। पहिली जयंती आहे, त्यानिमित्तानं बेघर होम TMCचं जे बेघर होम आहे तिथं आम्ही ब्लँकेट आणि काही किराणा दिलेला आहे त्यांच्या नावाने, आणि त्यांनी जो कार्यक्रम राबवत होते पूर्वी तोच मी पुढे चालू ठेवला आहे आणि ठेवणार आहे। आज भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे। डोंबिवली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं। शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं। मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उबाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज झाले होते। अखेर व्यथित होऊन त्यांनी उबाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता। त्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो, मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केलं होतं। डोंबिवलीमधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे। अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो। डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या। आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याचा विशेष आनंद आपल्याला होत आहे। आता पुन्हा एकदा त्या जोमानं आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। थरवळ पितापुत्रांच्या शिवसेना प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचं मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा 1 दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटाला जोरदार झटका दिल्याची चर्चा रंगली आहे।